काय करणार आहे फडणवीस? आता लोकसभेला दाखवलं ना, लोकसभेला दाखवलं, राज्याचा मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता राज्यामध्ये किती नेतृत्व केंद्राचं तुम्हाला किती पद्धतीनं महत्व देतं हे सगळं जनतेला कळत आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही स्पष्टपणे. दादाजी आणि उद्धवजींना तर काहीच करू शकत नाही. देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं मराठा विरोधात भूमिका घेतात स्पष्टपणे. त्यांनीच म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीचा DNA हा ओबीसीचा आहे. ठीक आहे, मी काही कोणाची बाजू कोणाचा विरोध करत नाही, परंतु सातत्यानं हे सुस्पष्टपणे होतं की देवेंद्रजी फडणवीस हे मराठा विरोधात भूमिका घेत असतात. एकीकडे सरकारमधले काही लोक त्या बाजूने घेत असताना त्याला छेद देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसच करत असतात. आता जे काही इकडे तिकडे 4-2 लोक आंदोलन करतात इकडे तिकडे, हे सगळे भारतीय जनता पार्टीची फिलावळ आहे. प्रत्येकाचं नाव माझ्याकडे आहे आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं ठीक आहे, मनोज जरांगेंचं एक आंदोलन चालू आहे. या आंदोलनात कुठेतरी भेद करणं, कुठेतरी छेद करणं, मराठ्यामध्ये दुही दाखवणं. मला वाटतं मागच्या वेळेस सुद्धा 2018-19ला मराठ्यांचं आंदोलन अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या प्रलोभनाच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यात जे लोक आता आंदोलन करतात हे पण लोक होते, मला चांगलं आठवतं. अजून अन्य काही लोक होते, परंतु अशा आंदोलनात भेद करत असताना मराठा समाज अशा आंदोलनातला भेद सहन करणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस असो भारतीय जनता पार्टीचा एक चेहरा या निमित्तानं समोर येतोय. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आहेत आणि त्यांनी सिल्लोडला पाकिस्तान म्हटलेलं होतं. आणि या पाकिस्तानमध्येच एकनाथ शिंदे साहेब येत आहेत का, हा प्रश्न निश्चित आमच्या वतीनं सुद्धा त्यांना आहे. या पाकिस्तानमध्येच लाडकी बहीण योजनेचा आपण शुभारंभ करताय का? मग भारतीय जनता पार्टीची भूमिका योग्य आहे की तुमची योग्य भूमिका आहे हे जनतेसमोर स्पष्टपणे आलं पाहिजे. किंवा भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे जुमानत नाही हा त्याचा अर्थ, किंवा एकनाथ शिंदे साहेब ते पाकिस्तानला चालले, भारतातलं जे काय सिल्लोड पाकिस्तान रावसाहेब दानवे म्हटलं त्याला चालले, असे दोन अर्थाचे घेत आहे. सिल्लोडच्या कार्यक्रमाला सरकारी यंत्रणा काम करते. अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना दमबाजी करून या मेळाव्याला जमा केलं जात आहे. महिलांना सांगितलं जात आहे की या मेळाव्याला आले नाही तर तुमचा फॉर्म मंजूर होणार नाही. अशा प्रकारची दमबाजी काही कार्यकर्ते वेगवेगळ्या तालुक्यात करतायत. अशा प्रकारची तक्रार माझ्याकडे आलेली आहे. तुम्ही कार्यक्रम करा, तुमचा तो अधिकार आहे. योजना सुरू करा, तोही तुमचा अधिकार आहे. परंतु अशा पद्धतीनं माता भगिनींना जबरदस्तीनं कार्यक्रमाला आणणं हे काही तुमचा अधिकार नाही. काही आशा सेविका, काही अंगणवाडी सेविकांनी आम्हाला फोन केले, काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, यांना वेगवेगळे प्रलोभनं दाखवले जातात. आणि काही महिला ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांना असं सांगितलं जात आहे की आपण जर आला नाही तर आपला फॉर्म मंजूर होणार नाही. मला वाटतं हे तुमचं लोक जमा न होणार नाही, म्हणूनच अशा पद्धतीनं वागणं स्पष्टपणे दिसतंय. कार्यक्रम करा, तुम्हाला सरकारला त्याचा अधिकार आहे. पण लाडक्या बहीण योजना करत असताना महाराष्ट्रातल्या बहिणी खरंच सुरक्षित आहेत का, हा पण प्रश्न जनतेसमोर आहे. मी परवा मुंबईला उरण, कोपर, खैरणे भागात गेलो होतो. ज्या पद्धतीनं हत्या घडल्या बहिणींच्या, दुर्दैवी आहे. तशाच घटना या संभाजीनगरात सुद्धा मागच्या महिन्याभरात 5-6 घडलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित नाही. दररोज मिसिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय. आता याला सरकार म्हणेल मिसिंग झालेल्या पुरा सापडतात, या म्हणण्याला कोणताही अर्थ नाही, तथ्य नाही. परंतु माता भगिनीवर अन्याय अत्याचार या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चालू आहे. इकडे अशा पद्धतीने अन्याय अत्याचार करतात, इकडे लाडकी बहीण म्हणायचं, वाटतं हा दुतोंडीपणा सरकार करतंय. आणि आणखी ज्या सत्तारांनी सुप्रियाताईंना कोणत्या शब्दात बोललं होतं त्या सत्तारांकडे कार्यक्रम सुरू होतो. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सुप्रियाताई आपल्या राज्याच्या खासदार एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. असं असताना सुप्रियाताईविषयी जे सत्तार काय बोलले होते, कोणत्या भाषेत बोलले होते, आणि त्या सत्तारांकडे लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं एक जबाबदारी जर सरकारने दिली असेल तर मला असं वाटतं सरकारची मानसिकता कशा पद्धतीने की अशा पद्धतीने तुम्ही अपमान करत जा, अशा पद्धतीने तुमच्याकडे आम्ही कार्यक्रम करतो. मला असं वाटतं यांनी जनता काय ते शासन आपल्या दारी कार्यक्रम केला होता. निवडणुकीच्या आधी पराभव झालेला आहे.
मोठा पराभव झालेला आहे. आता सुद्धा असाच मोठा पराभव यांचा होणार. मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी पराभव होणार विधानसभेला, हे सुस्पष्टपणे सांगतो. या सगळ्या फसवणूक करणाऱ्या योजना आहे. बेरोजगारांसाठी सुद्धा फसवणूक लोकसत्ता आणते. बेरोजगारांना सुद्धा फसवणूक करणारी योजना या ठिकाणी केल्या जात आहेत. आजच लोकसत्तामध्ये मोठा लेख आलेला आहे. बेरोजगारांच्या योजना ज्या आहे या कोणासाठी आहे, हे ह्याच्यातच आहे. बेरोजगारांपेक्षा कंपन्याचाच लाभार्थी, अशा प्रकारचं एक मोठा लेख लोकसत्ता सारख्या वर्तमानपत्राने लिहिलेला आहे. आणि मला असं वाटतं या सगळ्या फसवणूक करणाऱ्या योजना सरकार जनतेला देत आहे. जनता अशा योजनेला नुसत्या भूलथापेला, कारण या सरकार आज 7,88,000 कोटीचं कर्ज या महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. असं कर्ज असताना तुम्ही योजना कुठून करणार, की फक्त निवडणुकीपुरत्या घोषणा करणार? अशा प्रकारचा मला वाटतं जनतेची भूमिका आहे. तुमचा खोटारडेपणा रोज आम्ही नाही. आता बघा, या वर्तमानपत्रातली बातमी लिहिलं बेरोजगारापेक्षा कंपन्याच लाभार्थी. आता हे काय आम्ही म्हटलं का? आता ही योजना तर 1974ची आहे. 1974ची आहे. आता तुम्ही फक्त ही योजना लागू द्या, किती महिलांना मिळतो लाभ हेच बघू आपण. आणि महिलांना सावध करू इच्छितो सगळ्या बहिणींना, हे निवडणुकीपुरतं देतील. एखाद्या वेळेस दिलं तर नंतर बिलकुल देऊ शकत नाही. यांची ताकद नाही, यांची क्षमता नाही, हे स्पष्टपणे सांगतो. जी भूमिका शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पैठणचे दत्ता गोडे, जे माजी नगराध्यक्ष आहेत, यांनी जी भूमिका व्यक्त केली, या भूमिकेशी पक्ष सहमत आहे. या भूमिका त्यांनी मांडल्या. 6 शॉप संदीपान भुमरे यांच्या सुविद्य पत्नी सूनबाई यांच्या नावावर आहे. कोणत्या भगिनीविषयी मला बोलायचं नाही, त्यांचा मी आदर करेन. परंतु मला माहिती आहे एक्साईजची ज्यावेळेस एखादं शॉप शिफ्ट करायचं तर त्याची ऑफिशियली फीज किती आहे. त्यांनी शॉपला विरोध केलेला नाही. त्यांनी विरोध याला केलेला आहे, ज्याचा त्याचा व्यवसाय असेल, भुमरेंचा दारूचा व्यवसाय असेल तर करा, आणखी 6 आणि 12 करा. पण त्यांचं निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये 2 कोटी उत्पन्न असताना जर 6 शॉप घेतले तर 6 शॉपची ऑफिशियली फीस कोटीभर रुपयाच्या वरती आहे. ते 6 कोटी रुपये कुठून आले हा त्यांचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, आता फार व्यक्तिगत याच्यात मी जात नाही, परंतु मग त्याची जागा त्यांची आहे, हे सगळं त्यांचं आहे. कोणी करू नये शॉप हा आमचा मुद्दा नाही, कोणी जागा घेऊ नये हा आमचा मुद्दा नाही. पण घेत असताना अशा पद्धतीने उत्पन्नाचं स्तोत्र तुम्हाला दाखवलं पाहिजे. एक 10 लाख आणि 12 लाखासाठी संजय राऊत साहेबांना तुम्ही 6 महिने जेलमध्ये टाकता. मग एवढे कोट्यवधी रुपये कुठून आणले याचा ईडी दिसत नाही, ईडीला दिसत नाही, इन्कम टॅक्सला दिसत नाही, सीबीआयला दिसत नाही. हा आमचा बेसिक प्रश्न आहे. संजय राऊत साहेबांच्या खात्यात काही 10 का 12 लाख रुपये होते आणि ते मनी लॉन्ड्रिंग करून आणले म्हणले तर ही कुठलं आहे, हे आमचा प्रश्न आहे बेसिक. मग भुमरेंना एक न्याय बाकीच्यांना एक न्याय का, हा बेसिक दत्ता गोडेंचा प्रश्न आहे. निश्चित संघटना हा प्रश्न पुढे घेऊन जाईल. वाळू सरकल्यानं उद्धव ठाकरे अशी वक्तव्य करत असल्याची टीका रामदास कदमांनी केली. ठाकरेंनी किती कावकाव केली तरी शिंदे फडणवीसांचं काही बिघडू शकत. रामदास भाईंच्या फडणवीसाविषयी काय सद्भावना आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. बस एवढंच. उद्धव ठाकरेंचं आव्हान आम्ही स्वीकारलंय, त्यांनी आता माघारी फिरू नये असं आशिष शेलार म्हणाले. ती तुमची अवलाद आहे, ती माघार फिरणं. शिवसेनेची अशी काही माघार फिरण्याची स्थिती नसते किंवा आमची मानसिकता नसते का शिवसेना असं काही. एकदा लढली शिवसेना, गेली पुढं. तुमच्यासारख्या तुम्ही सांगितलं होतं ना, मी काय राजकारणातून संन्यास गेली, एवढ्या जागा आल्या, तर काय केलं तुमचं? तुमच्या शब्दाचं एकदा सांगा, उद्या क्लिअर. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.